आता न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची चर्चा सुरू झालेली आहे. ते विखे पाटलांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत या बैठकीबद्दल अधिक अपडेट द्यायला. अभिषेक, जरांगेंची भेट झाल्यावर आता न्यायमूर्ती संदीप शिंदे विखे पाटलांकडे गेले. नक्कीच आपण सगळ्यात अगोदर जर का पाहिलं तर उपसमितीची आपल्याला बैठक होताना पाहायला मिळालेली होती आणि त्यामध्ये निर्णय असा झालेला होता की माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जातील. त्यांच्याकडनं भेट घेण्यात आलेली आहे, चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्याला संदीप शिंदे जे आहेत ते विखे पाटील यांच्या भेटीसाठी इथं आलेल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आता उपसमितीची ही बैठक पार पडणार आहे. नेमकं मनोज जरांगे यांचं काय जे म्हणणं होतं ते संदीप शिंदे यांनी ऐकून घेतलेलं आहे आणि ते आता उपसमितीसमोर ठेवतील आणि ही उपसमिती पुन्हा एकदा ऐकून यामध्ये काही निर्णय जर घ्यायचा अपेक्षित असेल तर तो आता निर्णय आपल्याला घेताना पाहायला मिळणार आहे. नेमक्या जर पाहायचं तर सध्याला हैदराबाद गॅझेट संदर्भातला निर्णय तत्काळ घ्या अशा प्रकारची मागणी ही आपल्याला मनोज जरांगे यांच्याकडनं पाहायला मिळते आहे. हैदराबाद गॅझेट संदर्भातली जर का भूमिका पाहायची तर सरकारकडनं न्यायाधीश शिंदे यांची जी समिती आहे त्याला 6 महिन्यांचं एक्सटेन्शन देण्यात आलेलं आणि त्यामुळे या संदर्भात काही निर्णय होतो का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. सोबतच मनोज जरांगे यांच्याकडनं काही ज्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात नेमकी उपसमिती काय निर्णय घेते हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. खरं अभिषेक, आणि त्यांनी असं म्हटलंय की जसं आता आपण मगाशी बघितलं संदीप शिंदे यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की अजूनही चर्चेची एक फेरी होणार आहे. त्यामुळे आता हा निरोप घेऊन पुन्हा एकदा न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि ती समिती जी आहे ती पुन्हा एकदा जरांगेंकडे येऊ शकते तातडीने. नक्कीच आता सध्याला जर का पाहायचं तर न्यायाधीश संदीप शिंदे जे आहेत ते उपसमितीसमोर हे सगळं मनोज जरांगे यांचं जे काही म्हणणं आहे ते आपल्याला ठेवताना पाहायला मिळतील. एकूणच जर ही उपसमिती पाहायची तर मंत्र्यांची ही संपूर्ण उपसमिती आहे. कॅबिनेटचे जे निर्णय असतात त्या जे अधिकार असतात तसेच अधिकार हे आपल्याला या समितीला देखील पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच समितीनी जो निर्णय घेतला तर त्यानंतर तो अंतिम निर्णय हा मानला जातो आणि त्यामुळे आता समिती नेमका काय निर्णय घेत आहे, जे मागण्या आहेत त्या पूर्तता त्याची लगेच करू शकते का हे बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद अभिषेक, या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स घेतच राहू. तेव्हा उपसमिती अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील, त्यांच्या भेटीला पोहोचले आहेत न्यायमूर्ती संदीप शिंदे. आधी त्यांनी जरांगेंशी चर्चा केली आणि आता ते विखे पाटलांसोबत संवाद